मित्रांनो, आजच्या परिस्थितीत जर पाहायला गेलं, तर भरपूर सारे शेतकरी जे काही रासायनिक खताचा वापर तुमचं आधार पीक असून द्या, ऊस पीक असून द्या, कोणचं इतर पीक असून द्या, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रासायनिक खताचा वापर आता जास्त व्हायला लागलेला आहे. पण मित्रांनो, रासायनिक खताचा वापर तर तुम्ही जास्त करताय, पण यामागे तुमच्या पिकांचं नुकसान देखील उरलं. आता पिकाचं नुकसान कसं? तर मित्रांनो, तुम्ही वारंवार जास्त खतं टाकून त्यामध्ये काही खतं पिकाला लागतात आणि काही खतं जमिनीत तशीच उरून राहतात. हे सगळ्यात मोठं नुकसान उरलं. दुसरं नुकसान ज्यामुळं आपली जमीन ही कॉम्पॅक्ट होत चालली. ते ठिकाणी कडक होते आणि जमीनमध्ये असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम ते देखील इथं कमी होत चाललंय. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे खत घेताय, आज जर 50 किलोची गोणीचं जे रेट पाहिलं जर गेलं, तर जवळपास ₹2500 वरतीच आपल्याला इथं गोणी भेटत आहे. आता हे 3 नुकसानी सगळ्यात मोठे पाहायला भेटते. तुमचा पैसाही चालला, जमीन तुमची नापीक होत चालली आणि तिसरी गोष्ट जमिनीत असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते देखील इथं कमी होत आहे आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीचा जो काही ऑर्गॅनिक कार्बन आहे, ते देखील इथं कमी होत चालला आहे. मग आता तुम्ही म्हणशील याला पर्याय काय? तर मित्रांनो, आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही जे काही रासायनिक खत पूर्णपणे कमी करा. पण जे तुम्ही 100 किलो, 150 किलो जे काही खत वापरताय, त्याला कमी करून त्यामध्ये तुम्हाला जैविक खताचा वापर करायचा आहे. जसं एन-पी-केचे बॅक्टेरिया झालं, त्याच्यानंतर मायक्रोरायझा झालं, जे काही जैविक बुरशीनाशक झाले, तर त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्याचा फायदा देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि जे काही तुम्ही खत तुमच्या आधार पीक असून द्या किंवा इतर कोणतंही पीक असून द्या. जर सपोज तुम्ही 100 किलो खत देताय, बिना जैविक खताच्या व्यतिरिक्त, तर ते तुमचं 30% तुमच्या आधार पिकाला लागणार आहे. बाकी 70% जे काही खत आहे, तसं तुमची जमीन पडून राहणार आहे. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही जैविकचा वापर केला, तर 100 किलो जे काही तुम्ही खत टाकू राहिले, तर 100च्या 100 किलो तुमचे खत जे आहे, ते तुमच्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करणार आहे. ज्यामुळं तुमचं जमीन देखील चांगली राहणार आहे आणि खताचं देखील तिथं मात्रा योग्य पद्धतीने आपल्या पिकाला उपलब्ध होणार आहे.